नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बोलेरोने दिलेल्या धडकेमध्ये मॉर्निंग वॉकला निघालेला युवक ठार झाला आहे. शहरातील महात्मा फुले रोड येथे गुरुवारी सकाळी 7च्या दरम्यान ही घटना घडली. श्रीधर पवार वय 42 राहणार संतसेना रोड असे या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गोवा वेस्टकडून बँक ऑफ इंडियाकडे महात्मा फुले रोडवरून जाणाऱ्या बोलेरो गाडीने श्रीधर यांना ठोकर दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. श्रीधर हे गुरुवारी सकाळी मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यावेळी या वाहनाने श्रीधर यांना जोराची धडक दिली. त्यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले होते. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आलं, मात्र त्यांचा मृत्यू झाला. भारतीय लष्करात हवालदार पदावर कार्यरत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन पावलेले कडोलीचे सुपुत्र तुकाराम शिवाजी पाटील यांच्यावर आज गुरुवारी सकाळी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतीय लष्करात गेल्या 15 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले कडोलीचे सुपुत्र तुकाराम शिवाजी पाटील हे सध्या सिकंदराबाद येथील मिलिटरी कॉलेज ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकलमध्ये कार्यरत होते. निवृत्तीचे काही महिने शिल्लक असतानाच तुकाराम यांना एका आजाराने ग्रासले. त्यासंदर्भात पुणे येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना गेल्या मंगळवारी पहाटे त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 2 मुली, 2 भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अग्रेसर म्हणून ख्याती मिळवलेल्या गोकाक महालक्ष्मी बँकेमध्ये कर्मचाऱ्यांनी संगनमताने 75 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं उघडकीस आल्यानं शहरामध्ये खळबळ माजली आहे. यासंबंधी गोकाक शहर पोलीस ठाण्यात बँकेचे उपाध्यक्ष जितू मांगळेकर यांनी पोलिसात बँकेचे व्यवस्थापक सिद्धापा सदाशिव पवार, कर्मचारी विश्वनाथ अशोक बागडे, दयानंद शिवानंद उप्पीन, संभाजी मल्लाप्पा घोरपडे, सागर हनुमंत सबकाळे यांच्या विरोधात बँकेमध्ये घोटाळा केल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार आतापर्यंत 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले. विसर्जन मिरवणुकीवेळी बुधवारी सकाळी ट्रॅक्टरने ठोकरल्याने एका गणेश भक्ताचा मृत्यू झाला. या गणेश भक्ताला आर्थिक मदत करण्यासाठी गणेशोत्सव मंडळे तसेच सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत. याप्रमाणेच इतर गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेऊन अपघातग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देऊ करावी असे आवाहन मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीवेळी यापूर्वी अपघात घडले आहेत. त्यावेळी बेळगावमधील नागरिकांनी एकत्र येऊन त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देऊ केली. बुधवारी सकाळी ट्रॅक्टरची धडक बसल्याने सदानंद चव्हाण पाटील यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व्हावी यासाठी शांताई वृद्धाश्रमाकडून 10,000 रुपये तर नगरसेवक रवी साळुंके व नवी गल्ली युवक मंडळाच्या वतीने 10,000 रुपये देण्याचे घोषित करण्यात आले. पुणे हुबळी वंदे भारत एक्सप्रेसच्या बुधवारी झालेल्या पहिल्या फेरीचे बेळगावमध्ये जल्लोषी स्वागत करण्यात आले. तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक डॉक्टर किरण ठाकूर यांनी ही रेल्वे सुरू होण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन सातत्याने पाठपुरावा केला होता. बेळगावच्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा यासाठी प्रयत्न केले होते. या सर्वांच्या प्रयत्नांचे फलित म्हणून सध्या आठवड्यातून 3 दिवस ही रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी किरण ठाकूर स्वतः रेल्वे स्थानकात दाखल झाले आणि त्यांनी वंदे भारतच्या चालकांचा पुष्पहार अर्पण करून त्यांना पेढा भरवून सत्कार केला. तरुण भारत व लोकमान्य कोऑपरेटिव्ह मल्टीपर्पज सोसायटी परिवारतर्फे किरण ठाकूर यांनी पेढे दिले. या अनपेक्षित स्वागतामुळे चालक भारावून गेले तर प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. याप्रसंगी रेल्वेचे अधिकारी ए.बी. प्रकाशम व प्रकाश गस्ती हे अधिकारी, शिवप्रतिष्ठानचे जिल्हा प्रमुख किरण गावडे, लोकमान्य सोसायटीचे डॉक्टर दामोदर वागळे यांच्यासह सर्व संचालक, शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते, उषःकाल मंडळाचे सदस्य उपस्थित होते. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. वाणिज्य सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हुबळीच्या रूपतारा हिने क्लासिक मिसेस इंडिया कर्नाटक 2024 सौंदर्य स्पर्धेत उपविजेतेपदाचा मुकुट मिळवला.
बेंगळूरच्या किंग्ज मेडोज येथे प्रतिभा संशीमठ यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या क्लासिक मिसेस इंडिया कर्नाटक या 8व्या फॅशन शो सौंदर्य स्पर्धेत हुबळीची सौंदर्यवती रूपतारा सांगलीकर सावळगी मठ यांनी रनर अप पदाचा मुकुट मिळवत कर्नाटक विभागातून तिने राष्ट्रस्तरीय सौंदर्य स्पर्धेपर्यंत मुसंडी मारली आहे. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातील बहुसंख्य सौंदर्यवतींनी भाग घेतला होता. या स्पर्धेत बाजी मारत वाणिज्य शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या रूपतारा सांगलीकर सावळगी मठ हिने बेस्ट फोटोजेनिक अवॉर्ड तसेच धारवाड जिल्हा फेरीमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. बेळगाव कोल्हापूर मार्गावरील वंटमुरी या गावादरम्यान असलेल्या घटप्रभा नदीवरील पुलावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं एक ट्रक कठड्याला धडक देऊन सुमारे 20 फूट उंचावरून नदीच्या पात्रात कोसळला. यामध्ये चालक सुखरूप बचावला आहे. ही घटना आज गुरुवारी वंटमुरी गावानजीक घडली. ट्रक नदीत पडल्यानं चालकाने पोहत तीरावर जाऊन आपला जीव वाचवला. राष्ट्रीय महामार्गावरील अशास्त्रीय कामामुळे रस्त्यावर गतिरोधक नसल्याने हा अपघात झाला. संकेश्वरहून बेळगावला हा ट्रक येत होता. जेसीबीच्या सहाय्याने ट्रक बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या घटनेची नोंद काकती पोलीस ठाण्यात करण्यात आली. तुडये तालुका चंदगड येथील विक्रम नारायण मोहिते वय 26 हा मंगळवारी पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास बिजगर्णी तालुका बेळगाव येथील नातेवाईकांच्या घरातून निघून गेला आहे. त्याची मोटारसायकल शेतवडेमध्ये सापडली असून त्याचा सुगावा अद्याप लागला नाही. गौरवर्ण, उंची 5.6 फूट, दणकट बांधा, अंगामध्ये काळा टी शर्ट, काळी नाईट पॅन्ट आहे. तो मराठी, हिंदी, इंग्लिश भाषा बोलतो. तो अशोक आयर्न प्लांट 3 मध्ये नोकरीला आहे. या वर्णनाचा युवक आढळून आल्यास ग्रामीण पोलीस स्थानकाला संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. बेळगाव जिल्ह्यात जेडीएस पक्ष तळागाळापर्यंत संघटित व्हावा आणि पक्षासाठी काम केलेल्या कार्यकर्त्यांची ओळख व्हावी यासाठी पक्ष सदस्यत्व मोहीम सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जेडीएस नेते आनंद अस्नोटकर यांनी दिली. आज गुरुवारी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जेडीएसचे नेते आनंद अस्नोटकर म्हणाले की येत्या काही दिवसात बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात जेडीएसचे 8हून अधिक आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून पक्षाला मजबूत करण्यासाठी सदस्यत्व मोहीम सुरू करण्यात येणार आहे. कुमारस्वामी आणि देवेगौडा यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी परिश्रम घेतले पाहिजे आणि सदस्यत्व अभियानातून पक्ष संघटित केला पाहिजे असे ते म्हणाले. हुबळी पुणे वंदे भारत एक्सप्रेसची पहिली फेरी बुधवारी झाली. बेळगावच्या प्रवाशांनी पहिल्याच फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. बेळगावमधून 111 प्रवाशांनी वंदे भारतचे बुकिंग करत प्रवास केला. यामुळे नैऋत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही समाधान व्यक्त करत प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला तरच पुढील काळात एक्सप्रेस नियमित होण्याची आशा व्यक्त केली. हुबळी पुणे हे अंतर वंदे भारत वेळेत पूर्ण करते की नाही असा प्रश्न प्रवाशांच्या मनात होता. पहाटे 5 वाजता हुबळी येथून निघालेली वंदे भारत 10 मिनिटे उशिराने म्हणजे 7:15 बेळगावमध्ये आली. पुढील प्रवासामध्ये मात्र एक्सप्रेसने वेग घेतल्याने पुणे येथे दुपारी 1:40 पोहोचली. दिलेल्या वेळेनुसार अवघ्या 6.5 तासामध्ये प्रवाशांना पुण्यापर्यंतचा प्रवास करता आला. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव शहरातील शहापूर येथील बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते जुना पीबी रोड पर्यंतच्या रस्त्यासाठी जनतेचा पैसा खर्च झाला असल्यामुळे 20 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचे प्रकरण संबंधित जमीन मूळ मालकाला परत करून थांबणारे नाही, असे मत माजी आमदार रमेश कुडशी यांनी व्यक्त केले आहे. बेळगाव शहरामध्ये आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना माजी आमदार रमेश कुडशी यांनी सांगितले की शहापूर बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते जुना पीबी रोड पर्यंतच्या रस्त्यासंदर्भात 20 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाई प्रकरणी महापालिका आयुक्तांनी उच्च न्यायालयासमोर नुकसान भरपाई ऐवजी जमीन मालकांना त्यांची जमीन परत करण्याचं मान्य केलं आहे. मात्र जमिनीचं जे नुकसान झालं आहे त्याची भरपाई कोण देणार असा प्रश्न उभा असून अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असे त्यांनी सांगितले. बस्तवाड ग्रामपंचायत हद्दीतील कोंडस्कोप गावामध्ये कम्युनिटी हॉलच्या जागेच्या कारणावरून ग्रामपंचायत उपाध्यक्ष विठ्ठल सांबरेकर यांच्यासह 4 आज गुरुवारी जीवघेणा हल्ला झालाय.
जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपासणी करत आहेत। इमारतीचे बांधकाम सुरू असताना काहींनी विटा व दगडाने हल्ला केला। या प्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।